मंडळी, अजित पवारांच्या हाती राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत आणि या चाव्यांवरून अजित पवारांवर गेल्या काही दिवसात आरोपांची राळ उडवली जाते। ओबीसींच्या महाज्योतीला निधी देताना अजित पवार दुजाभाव करतायत असा आरोप होतोय। शिवाय अजित पवार सामाजिक न्याय विभागाचा अर्थात मागासवर्गीयांचा निधी पळवतायत अशीही टीका केली जाते। टीका करणारे त्यांच्या मित्रपक्षाचे अर्थात शिवसेनेचे मंत्री आहेत, शिवाय ओबीसी आणि दलित नेते सुद्धा आहेत। या सगळ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। काही लोक आपली जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचं अजित पवार म्हणाले, पण अजित पवारांवर निधीवरून होणारे आरोप काही नवे नाहीये। याआधी त्यांच्यावर अनेक वेळा आरोप झाले। खरं तर अजित पवारांना कायम तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे हव्या असतात। 11 वर्ष अर्थमंत्री म्हणून त्यांनी चाव्या आपल्या करदोड्याला बांधून ठेवल्या, पण याच चाव्या त्यांच्या बदनामीचं कारण ठरतायत का? 2022 मध्ये शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचा जेव्हा झेंडा फडकवला, त्याला जी कारणं दिली त्या कारणांपैकी एक कारण अजितदादा त्यांचं अर्थ खातं आणि त्या अर्थ खात्याचा निधी हे होतं। आता पुन्हा तेच आरोप होत आहेत का? शिवसेनेचे आमदार पुन्हा नाराज आहेत का? आता लाडकी बहीण योजनेसाठी निधी पळवापळवीचा जो आरोप होतोय त्यात खरंच तथ्य आहे का? सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेला दिला जातोय हा जो आरोप आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं? महाज्योतीच्या निधीत कपात केल्यानं ओबीसी विद्यार्थी अडचणीत सापडलेत का? की दादा म्हणतायत तसं केवळ त्यांच्या बदनामीसाठी आरोप केले जात आहेत? तथ्य काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया, पण त्याआधी बघूया या मुद्द्यावरून रंगलेलं हे राजकारण काय। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही खंत मागील काही महिन्यांपासून सातत्यानं निधी वाटपाच्या तक्रारी येत आहेत। त्यात सर्वाधिक तक्रारी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या आहेत, कारण या दोन्ही विभागांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचं समोर आलंय। लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाचे 810 कोटी 60 लाख रुपयांचा निधी वळवण्यात आला, तर वर्षभरात सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6765 कोटी रुपयांचा निधी वळवला जाणार आहे। तर आदिवासी विभागाचाही 3 वेळा 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवला गेला। आतापर्यंत आदिवासी विभागाचा 1007 कोटी रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला गेला। निधी वळवल्यानं सामाजिक न्याय विभागाला यावर्षी 7317 कोटी रुपयांच्या निधीची तूट भासणार आहे। अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागास प्रवर्गाच्या विकासाचा निधी लाडकी बहीणसाठी वळवण्यात आल्यानं संबंधित विभागाच्या प्रकल्पांवर त्याचा परिणाम जाणवतोय। महाज्योतीला निधीच मिळत नसल्याचा आरोप करत धनगर नेत्यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादा पवार असोत की त्यांचे कार्यकर्ते असोत, हे आमच्या ओबीसींच्या आमच्या मागण्या आम्ही काय मागतोय? तुमचे कारखाने मागितले का? अजितदादा पवार कारखान्यांना 100 सव्वाशे कोटी रुपये तुम्ही देता। आमच्या पोरांना PhDची स्कॉलरशिप देत नाही ओबीसीच्या, गृहीत धरलं जातंय, टाळलं जातंय। अजितदादा पवार हा महाजातीयवादी माणूस आहे। सारथीची बिल्डिंग मात्र तुम्ही शेअर मार्केट प्रमाणे उभी केली आणि महाज्योतीला साधं कार्यालय उपलब्ध नाही। हा दुजाभाव नाही का? ओबीसी आणि भटकेमुक्त विद्यार्थ्यांचा निधी जो आहे ते 153 कोटी रुपयाचा निधी कट करण्यात आला। कशासाठी कट करण्यात आला? एक तर सारथीला त्यांनी 215 अधिक कोटी मंजूर करण्यात आला, मग तो महाज्योतीला का नाही? म्हणजे एकंदरीत अजितदादांच्याकडे जे अर्थ खातं आहे, यापूर्वी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वी हा अजितदादांच्या अर्थ खात्याविषयी फार नाराजी व्यक्त केली होती। एकीकडे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार उघडपणे निधी वाटपावरून अजित पवारांवर टीका करतायत, त्याचवेळी आता ओबीसींच्या निधीवरून सुद्धा धनगर नेत्यांनी त्यांना लक्ष केल्यानं अजित पवार चांगलेच संतापल्याचं दिसतंय। नाव न घेता अजित पवारांनी शिवसेनेसह सगळ्यांवर पलटवार केलाय। कधी कधी काही जण असं बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही। अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय। शेवटी राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पैसे पहिल्या तिमाहीत आम्ही 20% सोडतो, दुसऱ्या तिमाहीत 40% सोडतो, तिसऱ्या तिमाहीत 60% सोडतो,
नंतर 80% आणि शेवट महिन्यात 100% अशा पद्धतीचं ते नियोजन असतं. थाटात माटात आणि रुबाबात करून तयारी साधी लाडकी बहीण खंबीरपणानं जगात ठरेल भारी. लाडकी बहीण योजनेचं गणित जुळवताना सरकारची कसरत होतीये. थाटात माटात आणि त्यामुळे इतर योजनांचे निधी वळवणं क्रमपात्र आहे. पण निधी वाटपाच्या मुद्द्यावरून एकटे अजित पवार मित्रपक्षांच्या निशाणावर आलेत हे खरं आहे. त्यामुळेच आता अजित पवारांची बदनामीची ही भावनिक साध किती कामी येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.